मतदान कशासाठी होते आणि काय सर्वेक्षणानंतर काय घडलं? कलेक्टर साहेबांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये 80% 90% अधिक लोकांनी कॉरिडॉरला आमचा विरोध आहे अशी माहिती दिलेली आहे। सरकारला माहिती लोकांनी दिली, आमचं घर केवढं मोठं आहे, किती स्क्वेअर फूट आहे, काय आहे, हे सगळं व्यवस्थित दिलं, परंतु विरोध आहे हा व्यवस्थितरित्या नोंदवलेला आहे। मग माहितीला सकारात्मक आहेत म्हणजे प्रकल्पाला सकारात्मक आहेत असा दृष्टिकोन काढून आमच्या पाठीशी लोक आहेत अशी वल्गना शासनाने केली, पालकमंत्र्यांनी केली। मग हे खरं खोटं काहीतरी ह्याचा सत्य झालं पाहिजे, निघालं पाहिजे, ह्यासाठी म्हणून आम्ही प्रारूप मतदान आज या ठिकाणी घेतलेलं आहे। आम्ही काय असं म्हणत नाही की आमच्या बाजूने मतदान करा असं म्हणत नाही। आमच्या मतपत्रिकेवर 3 कॉलम आहेत, कॉरिडॉरला विरोध आहे, कॉरिडॉरला पाठिंबा आहे आणि काही मत नाही, तटस्थ आहोत। अशा पद्धतीने आज आम्ही सरकार जसं मतदान घेतं त्या पद्धतीने मतदान केंद्र गुप्तता राखून पेटी सगळ्याच्या आधी फोडून त्याचा व्यवस्थित पंचनामा करून आज सुरुवात केलेली आहे। मतदान केंद्राध्यक्ष नेमलेत, मतदान निरीक्षक नेमलेत, मतदान सहाय्यक नेमलेत आणि बाधितांची कागदपत्राची पडताळणी करून आम्ही यांना इथं बोलवून हे मतदान घेत आहोत आणि हे मतदान आम्ही आता सरकारला सादर करणार आहोत। तेवढ्यातही नाही भागलं तर हे मतदानाचा डाटा माहिती आम्ही न्यायालयीन प्रक्रियेसाठी सुद्धा वापरणार आहोत। साधारण 700च्या पुढे लोक मतदान करतील असं अंदाज आहे, कारण यांनी जरी सरकारने 630 मालमत्ता आहेत, पण एक मालमत्ता म्हणजे एकच बाधित आहे असा अर्थ घ्यायचं काय कारण नाही। एका मालकाच्या जागेमध्ये 2-2, 5-5 भाडेकरू आहेत। शिंदेवळकर वाड्यामध्ये 40-40 भाडेकरू आहेत, पण सरकारने बाधितांची संख्या कमी दिसावी म्हणून मोजक्या 630 लोकांनाच फक्त नोटिसा काढलेल्या होत्या। आम्ही हा भेद यामध्ये धरलेला नाही। आम्ही जे कोणी बाधित आहेत आणि मी बाधित आहे हे सांगतो, पटवून देतो, त्याला आम्ही मतदानाचा हक्क दिलेला आहे। न्यायालयीन प्रक्रियेसाठी काय ह्याचा तुम्ही उपयोग करणार आहे? न्यायालयीन प्रक्रियेसाठी हा विरोध आम्ही जनतेचा असलेला विरोध योग्य मार्गाने घेतलेला आहे हे न्यायालयाला पटवून देणार।